माझी वसुंधरा अभियान 4.0 दरम्यान MIS ची माहिती भूमी या थीमॅटिक एरिया अंतर्गत कशी भरायची याची सूचना मी तुम्हाला देणार आहे. तर चला आपण डेस्कटॉपकडे वळू. माझी वसुंधरा अभियान 4.0 मध्ये भूमी या थीमॅटिक एरिया अंतर्गत 1850 गुण ठेवण्यात आले आहेत. भूमी हा थीमॅटिक क्षेत्र 2 भागामध्ये विभागलेला आहे. तर याचा पहिला भाग ग्रीन कव्हर अँड बायोडायव्हर्सिटी. यात 6 प्रकारचे वेगवेगळे निर्देशक आहेत. माझी वसुंधरा अभियान 4.0 च्या MIS पोर्टलवर तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. तर सर्वप्रथम आपण बघूया भूमी या थीमॅटिक एरिया अंतर्गत MIS ची माहिती कशी भरायची. त्यासाठी सर्वप्रथम आपण भूमी या थीमॅटिक एरियाच्या टॅबवर क्लिक करणार आहोत. त्यानंतर आपल्याला एक असा इंटरफेस दिसेल जिथे लेफ्ट हँड साइडला सगळे इंडिकेटर्स असतील आणि अप्पर राईट हँड साइड कॉर्नरला आपल्याला एक्सेल सॅम्पल फॉर्मॅट शीट्स दिसतील. तिथे क्लिक केल्यावर आपल्याला वेगवेगळे एक्सेल शीट्स दिसतील. ह्या एक्सेल शीट्स कसल्या तर या थीमॅटिक एरिया अंतर्गत आपल्याला ज्या ज्या ठिकाणी एक्सेल शीट्सची मागणी केलेली आहे त्या एक्सेल शीट्सच्या चौकामध्ये आपण ह्या एक्सेल शीट्स डाउनलोड करून त्याच्या अनुषंगाने माहिती भरून त्या एक्सेल शीट्स त्या चौकटीमध्ये अपलोड करावे. आपला सर्वात पहिला इंडिकेटर आहे माझी वसुंधरा अभियान 4.0 दरम्यान लावलेली आणि जगवलेली झाडे. सर्वप्रथम पहिल्या फील्डमध्ये आपल्याला नमूद करायची आहे संख्या. आपण माझी वसुंधरा अभियान 4.0 दरम्यान किती झाडे लावली त्याचबरोबर त्यातून किती झाडे जगली याची संख्या पुढील फील्डमध्ये आपल्याला नमूद करायची आहे. इथे आपल्याला एक गोष्ट लक्षात घ्यायची आहे. जर मी इथे 100 पेक्षा जास्त संख्या टाकली तर आपल्याला इथे एरर पॉपअप होऊन येईल. का तर जगवलेली झाडे हे लावलेल्या झाडांपेक्षा जास्त नसू शकतात. त्यामुळे इन्फॉर्मेशन भरताना तुम्ही या गोष्टीची काळजी घ्यावी. पुढे आपण त्यातून किती स्थानिक झाडे लावली याची संख्या आपल्याला नमूद करायची आहे. मग त्यातून किती स्थानिक झाडे ही जगली याची संख्या आपल्याला नमूद करायची आहे. पुढे आपण ट्री प्लांटेशन किती एरियामध्ये केलेले आहे त्याची संख्या इथे नमूद करायची आहे चौरस मीटर मध्ये. आपल्याला लक्षात घ्यायचंय ही संख्या अपूर्णांक संख्या सुद्धा असू शकते. पुढे आपण रोड साइडला किती प्लांटेशन केलेलं आहे त्याची संख्या म्हणजेच लांबी इथे नमूद करायची आहे. ही संख्या सुद्धा अपूर्णांक संख्या असू शकते. पुढे आपल्याला जिओ टॅग फोटोज असा भाग आहे जो बिफोर, ड्युरिंग आणि आफ्टर असा विभागलेला आहे. सर्वप्रथम आपल्याला अपलोड करायचं आहे बिफोर प्लांटेशन ऍक्टिव्हिटी. उदाहरणार्थ आपण प्लांटेशन ऍक्टिव्हिटी हे 4 प्लॉट मध्ये करणार आहोत. तर प्लांटेशन ऍक्टिव्हिटीच्या आधी आपण ह्या 4 प्लॉट्सचे फोटो घ्यायचे आहेत आणि ते संकलित करून PDF स्वरूपात इथे अपलोड करायचे आहे. लक्षात घ्यायचंय ह्या PDF ची साईज 5 MB पेक्षा जास्त नसावी. पुढे आपल्याला जिओ टॅग फोटो ऑफ ड्युरिंग ट्री प्लांटेशन ऍक्टिव्हिटी म्हणजे प्लांटेशन करतानाचे ते 4 प्लॉट्सचे फोटोज आपण घेऊन संकलित करून इथे पुन्हा एकदा PDF स्वरूपात अपलोड करणार आहोत. पुढे आपल्याला जिओ टॅग फोटो आफ्टर ट्री प्लांटेशन ऍक्टिव्हिटीज म्हणजे माझी वसुंधरा अभियान 4.0 च्या दरम्यान शेवटच्या 2 महिन्यांचा जो कालावधी आहे त्या दरम्यान आपण फोटो काढून ते फोटो संकलित करून आपण PDF स्वरूपात इथे अपलोड करणार आहोत. पुढे आपल्याला वर्क ऑर्डर ऑफ प्लांटेशन ऍक्टिव्हिटी ती संकलित करून आपल्याला PDF स्वरूपात इथे अपलोड करावी लागणार आहे. मग मेंटेनन्स प्लॅन रिपोर्ट म्हणजेच पुढच्या 1 ते 2 वर्षात आपण जी लागवड केलेली झाडे आहेत त्याची देखभाल आपण कशा प्रकारे करणार आहोत ह्याचा एक देखभाल योजना अहवाल इथे अपलोड करायचा आहे पुन्हा एकदा PDF स्वरूपात. त्यानंतर आपल्याला फायनान्शियल ब्रीफ ऑफ प्लांटेशन ऍक्टिव्हिटी म्हणजे जी काही आर्थिक रक्कम आपल्याला लागलेली आहे ती CSR मार्फत आलेली आहे किंवा NGO चा MOU असेल तर तो संकलित करून आपण PDF स्वरूपात इथे अपलोड करणार आहोत. पुढे आपल्याला डिटेल्स ऑफ ट्री प्लांटेशन याची एक्सेल शीट अपलोड करायची आहे. ज्या एक्सेल शीट्स मी तुम्हाला स्टार्टिंगला दाखवल्या
ती एक्सेल शीट तुम्हाला डाउनलोड करून त्याच्या अनुषंगाने माहिती भरून ती एक्सेल शीट इथे प्रस्तुत करायची आहे. आपल्याला इथे लक्षात घ्यायचंय, ही एक्सेल शीट सुद्धा 5 MB पेक्षा जास्त नसावी. पुढचा भाग हा अपकीपचा भाग आहे. सर्वप्रथम आपल्याला नमूद करायचं आहे, माझी वसुंधरा अभियान 1.0 दरम्यान आपण किती झाडं जगवली. त्याचबरोबर आपल्याला जगवलेल्या झाडांचे स्थान इथे गुगल मॅप लिंक स्वरूपात अपलोड करायचं आहे. उदाहरणार्थ, समजा माझा प्लॉट हा इथे आहे जिथे मी प्लांटेशन ऍक्टिव्हिटी केलेली आहे, तर ही लिंक आपण कॉपी करून या ठिकाणी पेस्ट करू शकतो. जर आपण एकापेक्षा जास्त जागी प्लांटेशन केलेलं असेल तर ऍड मोर हा ऑप्शन क्लिक करून आपण दुसऱ्या लोकेशनच्या इथे क्लिक करून ती लिंक आपण इथून कॉपी करून या दिलेल्या चौकटीमध्ये पेस्ट करू शकतो. पुढे माझी वसुंधरा अभियान 2.0 दरम्यान आपण किती झाडे जगवली याची एकूण संख्या आपण इथे नमूद करायचं आहे. त्याचबरोबर आपण इथे लोकेशनची लिंक पेस्ट करायची आहे. त्यानंतर माझी वसुंधरा अभियान 3.0 दरम्यान आपण किती झाडे जगवली याची संख्या पुन्हा एकदा आपण इथे नमूद करणार आहोत आणि त्याचबरोबर त्याची गुगल मॅप लोकेशन लिंक आपण इथे पेस्ट करणार आहोत. एवढी माहिती भरून झाली की आपण सेव्ह ड्राफ्ट क्लिक करून येस क्लिक करून ओके क्लिक करून हा इंडिकेटर सबमिट करू शकतो. तर आपला दुसरा इंडिकेटर आहे ट्री सेन्सस विथ जिओ टॅगिंग प्रिपरेशन अँड पब्लिकेशन. तर सर्वप्रथम आपल्याला इथे विचारलेलं आहे, आपण वृक्ष गणना जिओ टॅगिंग सह करून ती प्रकाशित केली आहे का. असेल तर येस क्लिक करून आपण पुढे जायचं आहे. त्याचबरोबर पुढे आपल्याला आपण वृक्ष गणना कधी केली याची तारीख विचारलेली आहे. आपण इथे क्लिक केलं की आपल्याला असं कॅलेंडर पॉपअप होऊन येईल. आपली जी काही तारीख असेल ती आपण इथून सिलेक्ट करून नमूद करू शकता. पुढे आपण वृक्ष गणना जिओ टॅगिंग सह कुठे प्रकाशित केली आहे ती ग्रामपंचायतीच्या वेबसाईटवर किंवा ग्रामपंचायतीच्या ऑफिसच्या नोटीस बोर्डवर किंवा दोन्ही जागी जे काही असेल ते सिलेक्ट करून आपण पुढे जायचं आहे. पुढे आपल्याला जिथे आपण पब्लिश केलेला आहे वेबसाईट असेल तर त्याचा स्क्रीनशॉट किंवा नोटीस बोर्ड असेल तर त्याचा फोटो कंपाईल करून आपल्याला त्या PDF स्वरूपात अपलोड करायचा आहे. त्याचबरोबर पुढे आपल्याला विचारलेलं आहे, स्थानिक स्वराज्य संस्थेने वृक्ष गणनेची तयारी घोषणा सोशल मीडिया चॅनलवर केलेली आहे का. असेल तर येस क्लिक करून आपण पुढे जायचं आहे. त्याचसोबत आपल्याला इथे स्क्रीनशॉट किंवा फोटो आपल्या अनाउन्समेंटचा इथे प्रस्तुत करायचा आहे. पुढे आपल्याला स्टेटस ऑफ ट्री सेन्सस रिपोर्ट विथ जिओ टॅगिंग विचारलेलं आहे. ते आपण पर्सेंटेज वाईज जे काही असेल ते इथे नमूद करायचं आहे आणि पुढे जायचं आहे. त्याचबरोबर पुढे आपल्याला कॉपी ऑफ ट्री सेन्सस रिपोर्ट असं विचारलेलं आहे, जे आपण PDF स्वरूपात प्रस्तुत करायचं आहे. लक्षात घ्यायचंय, ह्या PDF ची साईज 5 MB पेक्षा जास्त नसावी. पुढे आपल्याला डिटेल्स ऑफ ट्री सेन्सस रिपोर्ट अपलोड करायचा आहे, जो एक्सेल फॉर्मॅटमध्ये असेल, ज्याची साईज सुद्धा 5 MB पेक्षा जास्त नसावी. पुढे स्थानिक स्वराज्य संस्थेने पुरातन वृक्षांची यादी तयार करून प्रकाशित केली आहे का. असेल तर येस क्लिक करून लिस्ट ऑफ हेरिटेज ट्रीज विथ जिओ टॅगिंग याचा PDF अपलोड करायचा आहे. एवढी माहिती भरून झाली की आपण सेव्ह ड्राफ्ट हा ऑप्शन क्लिक करायचा आहे. येस, ओके, त्यानंतर इंडिकेटर सबमिट करायचा आहे. आपला तिसरा इंडिकेटर आहे क्रिएशन ऑफ नर्सरी, म्हणजे रोपवाटिकेची निर्मिती. सर्वप्रथम पहिल्या फील्डमध्ये आपल्याला नमूद करायचे आहे, आपल्या स्वराज्य संस्थेत टोटल किती नर्सरीज आहेत. त्यापुढे आपल्याला टोटल जिओग्राफिकल एरिया ऑफ लोकल बॉडी हे चौरस किलोमीटरमध्ये नमूद करायचे आहे. आपल्याला लक्षात घ्यायचे, ही संख्या अपूर्णांक संख्या सुद्धा असू शकते. पुढे आपल्याला टोटल क्युम्युलेटिव्ह कॅपॅसिटी ऑफ ऑल नर्सरीज नमूद करायचं आहे. जर तुम्ही वरील 3 फील्ड नीट भरले असतील तर ही पुढची फील्ड ऑटो कॅल्क्युलेट होऊन येईल. पुढे आपल्याकडे सध्या परिस्थितीत किती सॅपलिंग्स आहेत किंवा किती विक्री केलेली आहे त्याची संख्या इथे नमूद करायची आहे. आपल्याला लक्षात घ्यायचे, या सॅपलिंग्सची हाईट 4 फीट्सच्या वर असावी. पुढे आपल्याला डिटेल्स ऑफ नर्सरीज इन प्रेस्क्राइब्ड एक्सेल फॉर्मॅटमध्ये अपलोड करायचं आहे. आपल्याला लक्षात घ्यायचंय,
ही एक्सेल शीटची साईज 5 MB पेक्षा जास्त नसावी. पुढे आपल्याला जिओटॅग फोटो ऑफ नर्सरीज PDF स्वरूपात इथे प्रस्तुत करायचा आहे. ही माहिती भरून झाली की आपण सेव्ह ड्राफ्ट क्लिक करून येस करून ओके इंडिकेटर सबमिट या ऑप्शनवर क्लिक करून येस करून ओके करून अशा प्रकारे हा इंडिकेटर सबमिट करणार आहोत. आपला चौथा इंडिकेटर आहे नव्याने तयार केलेले हरित क्षेत्र. सर्वप्रथम पहिल्या फील्डमध्ये आपल्याला नमूद करायची आहे संख्या. आपण माझी वसुंधरा अभियान दरम्यान किती नवीन हरित क्षेत्र बनवलेले आहेत. पुढे आपल्याला त्याची वर्क ऑर्डर इथे PDF स्वरूपात अपलोड करायची आहे. त्यापुढे आपल्याला त्याचं वर्क कम्प्लिशन सर्टिफिकेट पुन्हा एकदा PDF स्वरूपात अपलोड करायचं आहे. आपल्याला लक्षात घ्यायचं आहे या PDF ची साईज 5 MB पेक्षा जास्त नसावी. पुढे आपल्याला मेंटेनन्स प्लॅन रिपोर्ट म्हणजे आपण नव्याने बनवलेले हरित क्षेत्र आहेत त्याची आपण मेंटेनन्स कसं करणार आहोत याचं डॉक्युमेंट आपण PDF स्वरूपात इथे अपलोड करणार आहोत. पुढे आपल्याला फायनान्शियल ब्रीफ म्हणजेच जी आपल्याला आर्थिक रक्कम लागलेली आहे ती CSR मार्फत आलेली आहे किंवा NGO चा जो MOU असेल तो संकलित करून आपण इथे PDF स्वरूपात अपलोड करणार आहोत. पुढचा भाग हा जिओटॅग फोटोज बद्दल आहे. सर्वप्रथम पहिला आपल्याला विचारलेला आहे बिफोर ग्रीन एरिया वॉज क्रिएटेड म्हणजेच आपल्याला हरित क्षेत्र बनवण्याच्या आधीची जी परिस्थिती आहे प्लॉटची त्याचा फोटो काढून संकलित करून PDF स्वरूपात आपण इथे अपलोड करायचा आहे. जिओटॅग फोटोज ड्युरिंग द क्रिएशन ऑफ ग्रीन एरिया इथे PDF स्वरूपात अपलोड करायचा आहे. पुढे आपल्याला जिओटॅग फोटोज आफ्टर ग्रीन एरिया वॉज क्रिएटेड याचे फोटोज आपल्याला PDF स्वरूपात इथे अपलोड करायचे आहे. पुढे आपल्याला डिटेल्स ऑफ न्यूली क्रिएटेड ग्रीन एरिया इन प्रेस्क्राइब्ड एक्सेल फॉर्मॅट म्हणजेच आपल्याला एक्सेल शीट इथे अपलोड करावी लागणार आहे. लक्षात घ्यायचं या एक्सेल शीटची साईज सुद्धा 5 MB पेक्षा जास्त नसावी. पुढचा भाग हा अपकीपचा भाग आहे. इथे सर्वप्रथम माझी वसुंधरा अभियान 1.0 दरम्यान निर्माण केलेल्या हरित क्षेत्राची संख्या आपल्याला नमूद करायची आहे. त्याचसोबत त्या हरित क्षेत्रांचे जिओटॅग फोटोज आपल्याला इथे अपलोड करायचे आहेत पुन्हा एकदा PDF स्वरूपात. त्यानंतर त्या हरित क्षेत्राची गुगल मॅप लोकेशन लिंक आपल्याला इथे पेस्ट करायची आहे. उदाहरणार्थ आपलं हरित क्षेत्र इथे आहे तर इथे क्लिक करून आपण इथून ही लिंक कॉपी करून थेट इथे पेस्ट करूया. जर तुम्ही एकापेक्षा जास्त भागामध्ये हरित क्षेत्र बनवलेले असतील तर ऍड मोर हा ऑप्शन क्लिक करून आपण पुन्हा एकदा गुगल मॅप वर जाऊन जिथे आपलं हरित क्षेत्र आहे ते क्लिक करून ही लिंक कॉपी करून या चौकटात पेस्ट करू शकतो. त्याचप्रमाणे माझी वसुंधरा अभियान 2.0 दरम्यान आपण किती नव्याने हरित क्षेत्र बनवलेले आहेत त्याची संख्या इथे नमूद करून त्याचे जिओटॅग फोटो इथे अपलोड करायचे आहे पुन्हा एकदा PDF स्वरूपात. आणि त्याचबरोबर आपल्याला इथे त्याची गुगल मॅप लिंक सुद्धा पेस्ट करायची आहे. जर तुम्ही एकापेक्षा जास्त जागेवर हरित क्षेत्र बनवले असतील तर त्याची लिंक सुद्धा त्याप्रमाणे इथे पेस्ट करायची आहे. पुढे आपण माझी वसुंधरा अभियान 3.0 दरम्यान नव्याने बनवलेले हरित क्षेत्रांची संख्या इथे नमूद करायची आहे. त्याचबरोबर आपण इथे त्याचे जिओटॅग फोटो सादर करणार आहोत पुन्हा एकदा PDF स्वरूपात. त्याचबरोबर आपण त्याची गुगल मॅप लिंक सुद्धा पेस्ट करणार आहोत. पुढे आपल्याला मेंटेनन्स प्लॅन रिपोर्ट फॉर ग्रीन एरियाज याची PDF स्वरूपात एक डॉक्युमेंट अपलोड करावी लागणार आहे. एवढी माहिती भरून झाली की आपण सेव्ह ड्राफ्ट क्लिक करून येस ओके क्लिक करून इंडिकेटर सबमिट करणार आहोत. आपला पाचवा इंडिकेटर आहे पीपल्स बायोडायव्हर्सिटी रजिस्टर प्रिपरेशन अँड डॉक्युमेंटेशन. सर्वप्रथम पहिल्या फील्डमध्ये आपल्याला नमूद करायची आहे तारीख जेव्हा आपली बायोडायव्हर्सिटी मॅनेजमेंट कमिटी ही गठीत झाली होती. इथे क्लिक केल्यावर असा कॅलेंडर पॉपअप होऊन येईल
आपली जी काही तारीख आहे ती आपण इथे सिलेक्ट करून नमूद करू शकता. पुढे आपल्याला इथे फॉर्मेशन लेटर ऑफ बायोडायव्हर्सिटी मॅनेजमेंट कमिटी त्याचसोबत त्याच्या मेंबर्सची लिस्ट इथे PDF स्वरूपात प्रस्तुत करायची आहे. पुढे आपण माझी वसुंधरा अभियान 4.0 दरम्यान बायोडायव्हर्सिटी मॅनेजमेंट कमिटीच्या किती मीटिंग्स कंडक्ट केले त्याची संख्या आपल्याला इथे नमूद करायची आहे. मग त्या मीटिंग दरम्यान काही सूचना किंवा अजेंडा मिनिट्स ऑफ मीटिंग असतील तर त्या संकलित करून PDF स्वरूपात आपल्याला इथे प्रस्तुत करायचे आहेत. पुढे आपल्याला विचारलेला आहे पीपल्स बायोडायव्हर्सिटी रिपोर्ट हा आपण बनवून बायोडायव्हर्सिटी मॅनेजमेंट कमिटी कडून अप्रूव्ह केलेला आहे का असेल तर इथे आपण येस क्लिक करायचं आहे. बरोबर पुढे आपल्याला अप्रुव्हलचं सर्टिफिकेशन इथे अपलोड करावं लागणार आहे. पुढे पीपल्स बायोडायव्हर्सिटी रिपोर्ट हा आपण महाराष्ट्र स्टेट बायोडायव्हर्सिटी बोर्डला सबमिट केलेला आहे का असेल तर आपण येस क्लिक करून पुढे जाऊन इथे एक एक्नॉलेजमेंट रिसिप्ट आपल्याला अपलोड करावी लागेल. पुढे आपण बायोडायव्हर्सिटी मॅनेजमेंट कमिटीचा जो ऍक्शन प्लॅन आहे तो गाईडलाईन्स ऑफ नॅशनल बायोडायव्हर्सिटी अथॉरिटी नुसार बनवलेला आहे का असेल तर आपण येस क्लिक करून पुढे जाऊन आपण इथे आपला बायोडायव्हर्सिटी मॅनेजमेंट कमिटीचा ऍक्शन प्लॅन जो आहे तो इथे अपलोड करायचा आहे. एवढी माहिती भरून झाली की आपण सेव्ह ड्राफ्ट क्लिक करणार आहोत. येस, ओके आणि इंडिकेटर सबमिट करणार आहोत. आपला शेवटचा इंडिकेटर आहे कार्बन सिंक म्हणून माती. सर्वप्रथम आपल्याला विचारलेला आहे आपण जो ओला कचऱ्याचा कंपोस्ट बनवलेला आहे तो हरित ब्रँड सर्टिफाईड आहे का असेल तर येस क्लिक करून पुढे आपल्याला कंपोस्ट क्वालिटी रिपोर्ट हा इथे PDF स्वरूपात अपलोड करावा लागणार आहे. पुढे डिटेल्स ऑफ वेट वेस्ट मध्ये आपल्या लोकल बॉडीमध्ये किती प्रमाणात ओल्या कचऱ्याची निर्मिती होते ती संख्या आपल्याला इथे मेट्रिक टन मध्ये नमूद करायची आहे. पुढे तो ओला कचरा किती प्रमाणात गोळा केला जातो याची संख्या इथे मेट्रिक टन मध्ये नमूद करायची आहे. पुढे जो कलेक्ट केलेला वेट वेस्ट आहे त्याची निर्मिती कंपोस्ट मध्ये किती मात्रात होत आहे याची संख्या पुन्हा एकदा आपल्याला मेट्रिक टन मध्ये नमूद करायची आहे. मग पुढे आपल्याला अमाउंट ऑफ वेस्ट जनरेटेड आफ्टर प्रोसेसिंग पुन्हा एकदा मेट्रिक टन मध्ये नमूद करायचं आहे. त्यामधून आपण किती कंपोस्ट हा सोल्ड केलेला आहे याची संख्या नमूद करायची आहे. आणि पुढे आपण स्वतः किती हा कंपोस्ट वापरलेला आहे त्याची संख्या नमूद करायची आहे. पुढचा फील्ड हा ऑटो कॅल्क्युलेटिव्ह फील्ड आहे. जर तुम्ही वरील सगळे फील्ड हे नीट भरले असतील तर पुढचा फील्ड ऑटो कॅल्क्युलेट होऊन नीट येईल. त्याचबरोबर पुढे आपल्याला कंपोस्ट प्रोड्यूस आणि युसेज डिटेल याचे लॉगबुक तुम्ही जो मेंटेन केलेला आहे त्याची कॉपी आपल्याला PDF स्वरूपात इथे अपलोड करावी लागणार आहे. मग पुढे आपल्याला लिंक ऑफ द लोकेशन ऑफ कंपोस्ट प्लांट त्याची गुगल मॅप लिंक आपल्याला इथे पेस्ट करावी लागणार आहे. उदाहरणार्थ जर माझा कंपोस्ट प्लांट या जागी असेल तर ही लिंक आपण इथे कॉपी करून थेट या चौकटात पेस्ट करणार आहोत. त्याचबरोबर आपल्याला कंपोस्ट प्लांटचे जिओटॅग फोटो काढून ते संकलित करून PDF स्वरूपात इथे प्रस्तुत करावे लागणार आहेत. एवढी माहिती भरून झाली की आपण सेव्ह ड्राफ्ट करून येस क्लिक करून ओके क्लिक करून इंडिकेटर सबमिट करू शकतो.